जर तुम्हाला थिक काजल लावायला आवडत असेल आणि तुमचं काजल जर असं थिक राहत नसेल आणि स्मज होत असेल, तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी खूप साधी आणि सिंपल अशी ट्रिक शेअर केलेली आहे, ज्यामुळे तुमचं काजल थिक पण होईल आणि स्मज प्रूफ पण होईल. चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर आयलिडला प्रेप करण्यासाठी मी इथे कन्सिलरचा यूज केलेला आहे. कन्सिलरला अप्लाय करून ब्लेंड केलं, त्यानंतर सेट केलं आहे ट्रान्सलुसंट पावडरने. सो नेक्स्ट मी वापरणार आहे रेनेची मिडनाईट कोहल पेन्सिल. ही पेन्सिल वॉटरप्रूफ आणि स्मज प्रूफ आहे. ही पेन्सिल 24 आवर्सपर्यंत लाँग लास्टिंग आहे. त्याचबरोबर वन स्ट्रोक आणि खूप जास्त डार्क पिगमेंटेड असायचा स्ट्रोक आहे. त्यामुळे मला ही पेन्सिल खूप जास्त आवडते. जर तुमची वॉटरी आयलिड असेल तर तुमच्यासाठी ही खूप छान काम करते. सर्वात आधी नॉर्मली जसं आपण काजल अप्लाय करतो आपल्या वॉटर लाईनवर, सेम तसंच आपल्याला काजल अप्लाय करून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं खालून म्हणजेच लोअर लॅश लाईनवरून आपल्याला एक थिन अशी लाईन बनवून घ्यायची आहे काजलची. आपल्याला अपर वॉटर लाईनला सुद्धा काजल लावायचं आहे. त्यासाठी आयलिडला थोडंसं स्ट्रेच करावं लागतं. त्यानंतर आपल्याला लायनरसारखं आपलं काजल लावून घ्यायचं आहे अपर लॅश लाईनवर. नेक्स्ट तुम्ही एक असा अँग्युलर ब्रश घेऊ शकता, एक थिन अँग्युलर ब्रश, आणि त्याने तुम्हाला पूर्ण काजल पुन्हा एकदा छान व्यवस्थित असं मिक्स करून किंवा स्मज करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. खूप जास्त स्मज नाही केलंय मी. थोडंसं हलक्या-हलक्या हाताने स्मज करतीये, ज्यामुळे एक थिकपणा त्या काजलला येतो. काजल खूप छान असं सेट होतं. ब्रशमध्ये मी थोडंसं ब्लॅक काजल इथे घेतलेलं आहे आणि त्यानेच आणखी जास्त थिक मी या काजलला करत आहे. तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही थिकनेस वाढवू शकता. आउटर कॉर्नरला विंग क्रिएट करण्यासाठी मी पुन्हा इथे ब्लॅक काजलचाच यूज केलेला आहे. हे काजल अप्लाय केल्यानंतर ब्रशने मी थोडंसं स्ट्रेच करते आउटर कॉर्नरला, ज्यामुळे एक विंग क्रिएट होईल. हा सगळ्यात ईझीएस्ट वे असतो विंग लायनर क्रिएट करण्याचा. तर काजल लावून झाल्यानंतर आपल्याला पूर्ण काजलला इथे डबल कोट करायचं आहे. त्यासाठी आपण वापरणार आहोत मार्स कॉस्मेटिक्सचं स्काय लायनर. ही प्रो टिप असणार आहे आजची. जर तुम्ही काजल अप्लाय केलंय आणि तुम्हाला ते स्मज प्रूफ आणि लाँग लास्टिंग हवंय, तर तुम्ही सर्वात आधी एक स्मज प्रूफ आणि लाँग लास्टिंग अशी ब्लॅक काजल पेन्सिल यूज करायची आणि त्यानंतर तुम्हाला त्यावर लिक्विड आयलाइनरने कोट करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता मी पूर्ण आयलाइनर इथे अप्लाय करून कोट करून झालेलं आहे. त्याला छान असं तुम्हाला सेट होऊ द्यायचं आहे. त्यानंतर ही एक एक्सेप्शनल स्टेप आहे. जर तुम्हाला हवं तर तुम्ही मस्कारा वगैरे नेक्स्ट स्टेप्स कंप्लीट करू शकता, ज्यामुळे आय लूक आणखी खूप जास्त छान होतं. अदरवाईज फक्त काजल आणि आयलाइनर लावूनही तुम्ही स्टॉप करू शकता. तर माझ्या आयलॅशेसवर मी थोडासा मस्कारा इथे अप्लाय केलेला आहे. आयलॅशेस खूप जास्त छोट्या असल्यामुळे कुठलाही मस्कारा एवढा छान दिसत नाही. पण तुम्ही बघू शकता हा मस्कारा बऱ्यापैकी छान दिसतोय. मस्कारा अप्लाय केल्याच्या नंतर ही पण एक एक्सेप्शनल स्टेप आहे. फक्त आय लूक कंप्लीट करण्यासाठी मी इथे करत आहे. तुम्हीही करू शकता किंवा स्किपही करू शकता. एक ब्राऊन कलरचा आयशॅडो मी इथे फ्लफी ब्लेंडिंग ब्रशमध्ये घेऊन आयलिडवर ब्लेंड केलेला आहे. प्रॉपरली ब्लेंड करून घ्यायचं आहे. एक्झॅक्टली स्किन टोनपेक्षा थोडंसं डार्क आहे, त्यामुळे खूप नॅचरल दिसतं. आयलाइनर छान सेट झाल्यानंतर मी स्मज करून किंवा रब करून बघत आहे. तुम्ही बघू शकता अजिबात स्मज होत नाही आणि ट्रान्सफर पण होत नाही. त्यामुळे जसा तुम्ही तुमचा थिक आय लूक क्रिएट केलेला असतो, तसंच थिक काजल तुमचं लावलेलं असतं ते तसंच राहतं. अजिबात स्मज होत नाही. जरी तुमची वॉटरी आयलिड्स असतील त्यावरही हे काम करतं. सो येस, आजचा हा व्हिडिओ इथे कंप्लीट झालेला आहे. इथे मी थोडंसं हायलायटर यूज केलेलं आहे इनर कॉर्नर आणि ब्राउ बोनवर, आणि त्याचबरोबर ही ट्युटोरियल कंप्लीट झालेलं आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. ही ट्रिक तुम्हाला जर युजफुल वाटली असेल किंवा जर तुम्ही यूज केली आणि तुमचा रिझल्ट काय आला हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच डिफरंट ट्युटोरियल्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.